हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 25. सक्ताः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात् विद्वान् तथा असक्तः चिकीर्षुः लोकसंग्रहम्. श्लोक क्रमांक 26. न बुद्धिभेदं जनयेत अज्ञानं कर्मसंगिनां, जोषयेत सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्. भारता, अज्ञानी लोक आसक्त राहून ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे ज्ञानींनीही अनासक्त राहून लोकसंग्रह करण्यासाठी कर्म करावे. कर्मात मग्न असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. ज्ञानी लोकांनी स्वतः कर्म करत कुशलतेने सर्व कामे त्यांच्याकडून योग्य प्रकारे करवून घ्यावीत. या 2 श्लोकात भगवंत श्रींनी कर्मयोग्यांसाठी फार मोलाचा संदेश दिला आहे. आजही हा संदेश फार उपयुक्त आहे. त्याचे निरूपण करण्याआधी नित्य जीवनातील एक उदाहरण पाहूया, म्हणजे हे श्लोक समजणे सोपे होईल. लहान मूल आपल्या स्तंद्रीत मोठ्या मजेत खेळत बागडत असते. अशावेळी कदाचित ते त्याच्याच नादात चुकीचे शब्द म्हणत, चुकीचे स्वर गुणगुणत एखादे गीत गात असते, वेडेवाकडे पदन्यास टाकत नाचत असते किंवा चुकीच्या पद्धतीने एखादा खेळ खेळत असते. परंतु आपण जर त्याला निरागस मनाने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ते त्या तंद्रीत खूप आनंदात असते. ते जो काही खेळ खेळते त्यात ते खूप मजेत असते. आजूबाजूचे सर्व विश्व विसरून त्याची त्याच्या स्वतःतच टाळी लागलेली असते. अशावेळी त्याला तेथे कोणाचीही उपस्थिती किंवा उपद्रव किंवा सहभाग नको असतो. अशावेळी त्या मुलाचे पालक नेमके जसं वागायला नको तसे वागतात. एकतर त्या मुलाच्या लक्षात येईल अशा तऱ्हेने त्याचा खेळ पाहत बसतात. त्यामुळे त्या मुलाचे लक्ष त्याच्या खेळातून विचलित होते. आपल्याला कोणीतरी पाहत आहे ही भावना त्या मुलात खेळताना संकोच निर्माण करते. त्यामुळे ते मूल मोकळेपणाने खेळू शकत नाही. त्याच्या खेळातून ते जो निरागस आनंद घेत होते तो आनंद ते घेऊ शकत नाही. मुक्तपणे घेत असलेल्या आनंदामध्ये व्यत्यय येतो. किंवा अशावेळी पालक ते मूल म्हणत असलेल्या चुकीच्या शब्दांची, स्वरांची, चालींची, पदन्यासाची दुरुस्ती शिकवायला जातात. तो चुकीच्या पद्धतीने खेळ खेळत आहे असे सांगून त्याला हिरमुसला करतात आणि त्याच्या खेळाचा आनंद हिरावून घेतात. वास्तविक अशावेळी पालकांनी वेगळ्या प्रकारे वागायला पाहिजे. एकतर अशावेळी त्या मुलाला त्याच्या खेळात, त्याच्या नादात, त्याच्या तंद्रीत राहू द्यावे. त्यातूनही पालकांना कौतुकाने त्याच्या खेळाचा आनंद घ्यावा असे वाटल्यास त्या मुलाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने त्याचा खेळ पाहावा. त्यावेळी त्याला त्याच्या पद्धतीने खेळू द्यावे, गाऊ द्यावे, नाचू द्यावे. त्याच्या खेळात जरासुद्धा व्यत्यय निर्माण करू नये. आपले विचार त्याच्यावर लादू नयेत. त्यातूनही त्याला बरोबर आणि योग्य अशी चाल, ताल, स्वर, पद्धत शिकवायची असल्यास त्याचा खेळ झाल्यावर नंतर केव्हा तरी सहज म्हणून विषय काढून त्याला योग्य पद्धत स्वतःच्या आचरणातून त्याच्या नकळत कळू द्यावी. त्यावेळी त्याला शिकवण्याचा, त्याच्या चुका त्याला दाखवून देण्याचा, त्या सुधारण्याचा नसता आव त्यात नसावा. असे न केल्यास ते मूल स्वतःवर, तुमच्यावर नाराज होते. आपल्याला योग्य ते येत नाही असा त्याच्यात न्यूनगंड निर्माण होऊन ते खेळ सोडून देते किंवा तुमच्याबद्दल मनात आढी धरते. भगवंत श्री म्हणतात, अज्ञानी लोक आसक्त राहून ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे ज्ञानींनीही अनासक्त राहून लोकसंग्रह करण्यासाठी कर्म करावे. भगवंत श्रींनी फार मोलाचा संदेश दिला आहे. अज्ञानी लोक मोठ्या भक्तिभावाने कर्म करत असतात, परमात्म्याची उपासना करत असतात. हे लोक फार प्रामाणिक आणि मेहनती असतात. खूप कष्ट आणि परिश्रम घेऊन ते काम करत असतात. त्याचप्रमाणे ते परमात्म्यावर निस्सीम भक्तीही करत असतात. हे लोक दृढ श्रद्धा बाळगणारे असतात. ज्ञानीच्या दृष्टीने यात दोष असू शकतो. मुख्य दोष म्हणजे अज्ञानी मनुष्य
हे सर्व स्वतःच्या लभ्यांशासाठी करत असतो. कर्म करण्यात किंवा परमात्म्याची उपासना करण्यात त्याचा स्वार्थ भरलेला असतो. त्याला काम करून दाम पाहिजे असतो आणि पूजा अर्चा करून भगवंत श्रींकडून धनलाभ हवा असतो. नोकरी हवी असते, परीक्षेत यश हवे असते, आजार बरा व्हायला हवा असतो, वगैरे वगैरे. तसेच त्यांच्या भक्तीचा मार्ग शास्त्रसंमत असेलच असे नाही. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते पूजाविधी करत असतीलच असे नाही. कदाचित ते पोथीत लिहिल्याप्रमाणे पूजा साहित्य वापरतही नसतील आणि मंत्रही म्हणत नसतील. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की त्यांची श्रद्धा आणि भक्ती ही फार उच्च कोटीची असते. अशावेळी ज्ञानी लोकांनी कसे वागावे हे भगवंत श्री सांगत आहेत. लोकांनी अज्ञानी लोकांचे दोष शोधू नयेत. ते ज्या उत्कट भक्तिभावाने भौतिक किंवा आध्यात्मिक कर्म करत आहेत तितक्याच उत्कट भावभक्तीने ज्ञानींनी कर्म करावे. अज्ञानी लोकांना पांडित्य सांगू नये. ज्ञानींनी अशा अज्ञानी लोकांच्यात राहून स्वतः योग्य प्रकारे कर्मयोगाचे आचरण करत असावे. असे कर्म करत असताना ज्ञानी लोकांनी अनासक्त असावे आणि आपले कर्म करावे. याचा अर्थ ज्ञानी लोकांनी कर्म करण्यासाठी भक्ती, सचोटी असा अज्ञानी लोकांचा आदर्श ठेवावा. परंतु कर्म करण्याच्या पद्धतीत हेतूमध्ये योग्य फरक करावा. परंतु हे न बोलता करावे. स्वतःच्या आचरणाने आपले कर्मफलाच्या अनासक्तीचे, कर्म करण्याच्या पद्धतीचे उदाहरण त्यांच्यासमोर ठेवावे. पुढे भगवंत श्री सांगतात की कर्मात मग्न असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये, कारण ते त्यांच्या पचनी पडणार नाही. कुऱ्हाडीने लाकडे फोडणाऱ्याला एकदम पेन देऊन जमा खर्च लिहायला सांगितल्यास ते तो करू शकणार नाही. त्याची बुद्धी विकास पावेल तेव्हा तो आपोआप पेन घेईल. सगुण उपासना करणाऱ्याला देवाची पूजा करण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी ध्यान लावून कुंडलिनी शक्ती जागृत कर असे सांगितल्यास ते त्याला पटणार नाही. तो गोंधळून जाईल. यामुळे तो पूजाही करणार नाही आणि ध्यानसाधनही करणार नाही. सगुणातून त्याला त्याच्या कलेकलेने जेव्हा जायचे तेव्हा निर्गुणात जाऊ दे. त्याचा तो एक दिवस तसा जाईल. आज त्याला सक्ती केल्यास तो तेथून पळून जाईल. सगुणोपासनेने आज भक्तिभाव श्रद्धा जोपासली जात आहे, ती शिदोरी त्याला पुढे उपयोगी होईल. अशावेळी ज्ञानी लोकांनी स्वतः योग्य प्रकारे कर्म करत असावे. आपला आदर्श ठेवावा. ते पाहून अज्ञानीवर त्याचा प्रभाव पडेल. एक दिवस तो आपोआप अज्ञानी तसे करण्याचा प्रयत्न करील. त्यावेळी मात्र ज्ञानीने अज्ञानीकडून योग्य प्रकारे मोठ्या कुशलतेने काम करून घ्यावे. कारण ज्ञानीवर अज्ञानीला समजावून घेण्याची आणि त्याला समजावून सांगण्याची जबाबदारी असते. त्याला तर बिचाराला काहीही कळत नसतं. अशावेळी समज असणाऱ्यांकडे समज नसणाऱ्यांकडून खुबीने न रागवता काम करून घ्यायचे कसब असावे लागते. अज्ञानीला सज्ञानी करणे हे प्रभूचे काम आहे. ते ज्ञानीने आपुलकीने करावे. जर आपण कच्चे फळ झाडावरून तोडून आणले आणि ते पिकवण्याचा प्रयत्न केला तर ते पिकणार नाही, सडेल, कुजेल. किंवा पिकलेच तर त्याला रुची असणार नाही. परंतु झाडावरच पिकलेले फळ मधुर असेल. झाडावरून कळी काढली तर ती व्यवस्थित उमलणार नाही, अर्धवट उमलेल. परंतु तीच कळी झाडावर व्यवस्थित फुलेल, उमलेल. यास्तव आपण अनैसर्गिक वागू नये. झाडाला खत पाणी घालावे, बस. आपले काम एवढेच. याचप्रमाणे अज्ञानीला जर आपण ज्ञानाचा घास भरवला तर तो त्याला पचणार नाही. त्याला नैसर्गिक फुलू द्यावे. त्याच्या सानिध्यात राहून आपण आपले कर्म योग्य त्या पद्धतीने करत असावे. एक दिवस त्याच्यात परिवर्तन होते. त्यावेळी त्याला परिपूर्णपणे साथ द्यावी. प्रत्यक्ष भगवंत श्रींनी आपल्या सभोवती गवळी जमवले. श्रीराम प्रभूंनी वानर जमवले. छत्रपती श्री शिवरायांनी मावळे जमवले. लोकमान्य टिळकांना तर तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असेच म्हणत. म्हणजे त्यावेळचे तथाकथित ज्ञानी हिणवत असत. गवळी, वानर, मावळे, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय आम जनता हे काही ज्ञानी नव्हते. परंतु भगवंत श्रीराम प्रभू, छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक यांनी त्यांना स्वतःप्रमाणे घडवायला घेतले नाही. स्वतः अनासक्त राहून योग्य ते कर्म केले आणि आपला आदर्श त्यांच्यासमोर ठेवला. उत्तम लोकसंग्रह केला. हे सर्व स्वाभिमानी, देशप्रेमी, देशभक्त, स्वामीनिष्ठ होते. त्यांना त्यांच्याप्रमाणे फुलू दिले.
त्यांच्याकडून कौशल्याने योग्य ते कर्म करवून घेतले. हरिओम.